एक नंबरचा उत्कृष्ट बाग असे आमचे शेख सरांनी काढून दिले. अच्छा. बरं. आजची पाहता परिस्थिती समजा माझ्यापेक्षा बिकट होती. मालाची परिस्थिती खूप बिकट झाली होती. झाडं पिवळं पडणे, झाडाची क्वालिटी समजा पानगळ होणे, मुसबिगळ होणे, माल पण कमी लागत होता. पण यंदा त्यांची क्वालिटी एक नंबर राहिली. मालाची गळ पाहता समजा 1% जवळपास असत. शक्यतो मालाची गळच नाही. आणि विशेष म्हणजे पाणी सुद्धा फिरून गेले, मोसमीला लागलं. सध्या पाणी चालू आहे बागात. अच्छा, म्हणजे पाणी आहे सध्या पाणीच आहे बागामध्ये. त्या खालच्या साईडला तर भरपूर पाणी आहे. पाणी कमीच राहिलं. बरं, तुमचं नाव काय? परिचय सांगा एकदा तुमचा. अमोल दामोदर. अच्छा. झाडाची संख्या किती आपल्या? 510 झाडं. बरं, गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये मी तुमच्याकडे येऊन गेलो, यांच्याकडे येऊन गेलो, पण तुम्ही आपलं काही नियोजन घेतलं नाही घेतलं. बरं, आपल्या झाडाची कंडिशन आणि यांच्या झाडाची कंडिशन तुम्हाला कशी वाटते? यांच्या झाडाची कंडिशन आपल्या झाडाच्या 60-70% अगदी क्वालिटी म्हणजे रिझल्ट आला. अच्छा. मी स्वतः यांच्याकडे प्रत्यक्षात येऊन बघितलं. अच्छा. मालाची कंडिशन म्हणजे खूप भारी. हा. आणि विशेष म्हणजे काही लांबी नाही तुमचा बगीचा, जवळ. अच्छा. आपल्या मालामध्ये आपल्या माल त्यांच्या झाडापेक्षा खूप मोठे झाडाची संख्या आहे, पण आपल्या झाडाच्या संख्या ते त्यांच्या दुप्पट माल आज यांच्या बगीच्यामध्ये. अच्छा. ग्रीनरी, क्वालिटी, कॅनोपी, मालाची संख्या, कारण एवढा विशेषतः पाऊस होऊन सुद्धा मालाची क्वालिटी आज. अच्छा, म्हणजे अति पाऊस झालेला आपल्याला. अतिरिक्त पाऊस होऊन मालाची गळ सुद्धा नाही, मालाची कुठल्या प्रकारची समजा मंगू नाही, काही नाही. मालाची ग्रीनरी, क्वालिटी, साईज. आपला माल कशा प्रकारची कंडिशन आहे आपल्या मालामध्ये? आपला माल काय 50% पिवळा, मंगू, गळ, भाप असे अतिरिक्त प्रकारचे. अच्छा. बरं, तुम्ही यांच्या बगीच्याकडे बघून आपलं नियोजन घेणार आहात काय? अच्छा. बरं, इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ मध्ये काय सांगणार तुम्ही? समजा फॉलोअप करा. अच्छा. रिझल्ट आहे. रिझल्ट जर नसता